अध्याय 15. संसार वृक्षाच्या निरूपणाने बुद्धीला आत्मत्वाची जाणीव देणारं ज्ञान म्हणजे ओवी. ज्ञानेश्वरांची ओवी, माऊलींची ओवी, ज्ञानोबारायांची ओवी, त्या ओव्यांचा आणि बुद्धीचा जेव्हा संबंध होतो ना, त्या मनाला त्या बुद्धीच्या भावार्थाचा स्पर्श होतो, तेव्हा ज्ञानाचा उत्कर्ष होतो. तो क्षण आनंदाचा असतो, तो मार्ग मोक्षाचा असतो आणि तो अनुभव सुखाचा असतो. त्याचे नाव अध्याय 15 पुरुषोत्तम योग. अक्षर आणि अक्षराहून जो भिन्न उत्तम पुरुष असतो, एक अक्षर पुरुष, एक अक्षर पुरुष, त्याच्या पुढचा उत्तम पुरुष, हे सगळं जाणणारा आणि भक्तीनंतर ज्ञानामध्ये बुद्धीचं पदार्पण होतं, प्रवेश होतो बुद्धीच्या पायाचा, आणि तेव्हा तिला तो कळतो आणि ती बुद्धी संपल्या जाते, तिथं भगवंतात विलीन होती. तेव्हा देहाचा संबंध वगैरे, दुःख, अज्ञान, हे सूक्ष्म अंतःकरणात असलेले जन्मांतरीचे सूक्ष्म जे संस्कार ते संपल्या जातात. त्याचंच नाव ज्ञान. तो क्षण ज्ञानामध्ये बुद्धी ज्ञानरूप होती. तर त्या गीतेनं, त्या माऊलीनं, त्या ओवीनं, संताच्या बोधानं आणि आपल्या आयुष्याच्या तपानं बुद्धी जेव्हा तपोमय होती, तेव्हा ती ईश्वराला जाणून ईश्वर होती. याचे नाव ज्ञान. ती खोट्यामध्ये थांबत नाही आणि खोट्याचं अस्तित्व तिच्या दृष्टीने उरत नाही. वाक्य सुंदर आहे. ही ज्ञानमय अवस्था म्हणजे काय, वेदाची शक्ती म्हणजे काय, हृदयाची भक्ती म्हणजे काय, आणि गुरुच्या संगती श्रवणाची श्रेष्ठता गती म्हणजे काय. श्रेष्ठ गती बुद्धीला मिळते. संतर कोणच्या गतीला गेलं, माणूस मेल्यानंतर कोणच्या गतीला गेलं, तसं इथं बुद्धी स्वरूपस्थितीत राहते. ती उत्तम गती, ती मोक्ष स्थिती, ती आनंदाची प्राप्ती, ती पांडुरंगाची भेट असते बुद्धीला. हे ज्ञानाचं फल आहे. आणि ज्ञान हे ओळीतून बुद्धीला ग्रहण करता येतं आणि बुद्धी तेव्हा जागृत होते. तोपर्यंत बुद्धी जागी नसते, अज्ञानाच्या निद्रेत झोपलेली असते आणि देहभावाच्या खुशीमध्ये संपलेली असते, जगताच्या भ्रमात बुडलेली असते आणि प्रमाद ज्ञानात ती कधीच नसते. म्हणून ती बुद्धी उत्तम नाही आणि ती श्रेष्ठ पण नाही. त्या बुद्धीला परमार्थ पण भेटला नाही, तिला मी कोण पण कळाले नाही, म्हणून त्या बुद्धीचं सार्थक झालं नाही. म्हणून तिचा शेवटचा क्षण तिला साधता आला नाही चांगला. म्हणून परमार्थामध्ये असणारी बुद्धी अंतःकरण हे जे वेदांत शास्त्राने युक्त असतं आणि श्रवणाच्या भक्तीनं संयुक्त असतं, हे वेदाचं ज्ञान परिपूर्ण असतं, तेव्हा भगवंताचं त्या ठिकाणी त्या बुद्धीला स्पर्श असतो सदा सदा. एक क्षणी असताना बुद्धीतून भगवंताचा विरह किंवा भिन्नता. जसं अज्ञानाच्या दृष्टीने बुद्धी देहाशी एक रूप असते आणि इंद्रिया संबंध करून संस्कार, तिचे वासना भोगाचे असतात आणि विषय नश्वर असतात आणि पदरात दुःख असतं. त्या अविद्येची खुण आहे. अज्ञानाची जाण आहे, दुःखाचं भान आहे, किंवा देहाचा संबंध आहे. पण देहाचा संबंध संपण्यासाठी ब्रह्मज्ञान आहे आणि ओवीचा प्रसाद आहे, अध्ययनाचं तपश्चर्या आहे आणि संताची संगती आहे, तेव्हा भगवंताची प्रतीती आहे. हे वेदांताचा सार आहे. भगवंताची प्रतीती वेगळी, भगवंताचं प्रेम वेगळं आणि भगवंताची भेट वेगळी आणि भगवंताचं ऐक्य वेगळं. नाना गोष्टी असतात वेदांतात. पाहणं म्हणजे भेट नाही. पाहणं म्हणजे वृत्तीच्या द्वारे त्याच्या आकाराकडं वृत्तीनं मनानं जाणं. पण त्याला जाणणं म्हणजे मन आणि भगवंत एकत्र येणं. त्याचं नाव ब्रह्मज्ञान, त्याचं नाव आत्मकोण, त्याचं नाव सुखाची प्राप्ती. त्याला म्हणतात वेदांताची रीती, त्याला म्हणतात सत्य संगती.
संत संगती. संत संगतीचं फल आहे त्या बुद्धीला ईश्वरासोबत राहता येतं, त्या अंतःकरणाला ब्रह्मरूप होता येतं, त्या मनाला सुख घेता येतं आणि त्या मनाला देहातून निघता येतं. त्याचं नाव सत्संगती. संताची संगती बरं संसाराची म्हणतात. आपण आणि श्रवणाबद्दल, ज्ञानाबद्दल, आणि विशेष करून आपला विषय असतो सत्संग आणि श्रवण, अध्यात्म आणि मुक्ती आणि परमभक्ती. हा विषय आपला रोज ठरलेला असतो पेटेंट. त्याच्यामध्ये कथा पिथा काही नसतात, कारण हे वेदांताचे शास्त्र, वेदांचे शास्त्र आहे आणि मोक्षाची बैठक आहे. इथं ज्ञानाची मांडणी आहे, सुखाचा भोग आहे आणि देहाचा त्याग आहे. गैरसमज करून घेऊ नका. इथं गप्पा गोष्टी कथा नसतात आमच्याकडं. डोंगरावर गेला, घरी आला, तिकडं गेला, हे ना आलं, विषय नाही आमच्यात. ते विषयच नाही तो. त्याने तर अध्यात्म आहे. इथे स्वतःची ओळख आहे, इथे सुखाचं साम्राज्य आहे, इथे पापाची निवृत्ती आहे, इथे भेदाची समाप्ती आहे, इथे परमेश्वराची प्रतीती आहे. याला म्हणतात अध्यात्मशास्त्र, खरा परमार्थ, खरी ओळख, खरं जीवना, खरं जीवन, खरं जगणं, खरी तपस्या, खरी भक्ती, हातात मुक्ती, अज्ञानाची निवृत्ती, संत संगती आणि श्रवणाची श्रेष्ठ बुद्धी लागती. अध्यात्माची बैठक म्हणतात त्याला. पांडुरंगाची बुद्धीला, बुद्धीने पांडुरंगाला दिलेलं आलिंगन म्हणतात. ते आलिंगन सुटत नाही. आपण गरुड खामाला आलिंगन देतो, हात काढून टाकतो, पण बुद्धीची रूपे हात जेव्हा पांडुरंगाला आलिंगन देतात, बोधाच्या ज्ञानानं, वेदाच्या शक्तीनं, हृदयाच्या भक्तीनं, संताच्या संगतीनं आणि श्रवणाच्या तपस्येनं जेव्हा बुद्धी भगवंताकडं प्रवाहित होती आणि भगवंताला आलिंगन देऊन भगवंता समाप्त होती, त्याला म्हणतात ज्ञान भक्ती. रामकृष्ण चिंतन मिळणं आणि ओवीचं ज्ञान हृदयात खेळणं चेष्टा नाहीये. ओवीच्या शब्दाचा भावार्थात मनामध्ये फुलवणं, ओवीच्या शब्दाचा भावार्थ मनामध्ये फुलणं आणि मन भगवंतात विघरणं चेष्टा नाहीये. नाही त्यावर पाणी टाकलं, पूजा केली, बामण समोर आणि इकडं आपण. हे धर्मशास्त्र आहे, भौतिक सुख आहे, नश्वर संसार आहे, अशाश्वताचा परिहार आहे. हे सुख संपत नाही, हे बुद्धीचे आलिंगन निघत नाही आणि पांडुरंगाची भेट पुन्हा घ्यायला बुद्धी उरत नाही. खरं दर्शन, आत्मदर्शन, पुन्हा दर्शन घ्यायची गरज नाही. ते आत्मदर्शन. खरं वृत्ती उरत नाही दर्शनाला, देहभाव उरत नाही पाप पुण्याला, आणि अंतःकरणात सुख दुःख राहत नाहीत. नाही साष्टांग बसत बरोबर अनुभूती कधी दुःख विरहित होत आणि वेदाच्या गाभाऱ्यात जात. ते तिथं थांबत. ते देहापाशी कधी येतं पुन्हा नाहीये, कारण संपले. मनबुद्धी विगरली, लिंगदेह विगरला, स्थूल देह बाधित झाला, आत्माराम प्रगट केला, जीवाशिवाचा संगम झाला, परमात्मा दर्शनाला आला, समोर आला. जीवाला त्या ब्रह्मत्वाचा साक्षात्कार गुरुनं करून दिला. हा वेगाचा चमत्कार श्रवणात झाला. त्याला ब्रह्मपद आलं. त्या मुमुक्षुला ब्रह्मपद म्हणतात. मुमुक्षुचं वैभव आहे, मुक्त होण्याची बैठक आहे, श्रवणाची स्थिती, वेदांताची गती, परमात्म्याची ओळख आहे, सुखाची बैठक आहे आणि दुःखाची समाप्ती आहे. त्याचं नाव सत्संग.
त्याचं नाव सत्संग. सत्संग का करायचा? साधूच्या सोबत का राहायचं? कारण कोटी जन्माचं पाप जाऊन राख करायचं आणि देह बुद्धीचा नाश करायचा आणि आत्मप्रकाशात बुद्धीला न्यायचं आणि ब्रह्मज्ञानामध्ये जगायचं आणि स्वरूपमय व्हायचं. ओवीचं फल भोगायचं. कृष्ण परमात्म्याच्या मुखातून निघालेल्या गीतेच्या गंगेत न्हायचं आणि स्वतःला पाहायचं. तेव्हा म्हणायचं गीतेचं पारायण झालं म्हणायचं. तवर नाही, थोडं तोंड खाली तुत्तरवरी, त्याला म्हणत नाही. पुण्य होईल आम्हाला सांगू नका, कसा धरीत त्याला कुंडळीत त्याला. कुणाला गरज आहे पुण्याची? आम्हाला गरज आहे मोक्षाची. आम्हाला त्या परमेश्वराची भेट घ्यायची आहे. या आवरणाला सोडून निरावरण व्हायचं आम्हाला. पुण्याला कोण चाटत बसणार आहे? पुण्यानं पुन्हा जन्म आहे, जन्म अभाव नाहीये. म्हणून कर्मामध्ये राहणं आणि परमार्थ सोडून देणं आणि हातातलं वर्म बाजूला टाकणं हे सोबत नाहीये. कारण वर्म हातात पाहिजे आणि संत सोबत सतसंग पाहिजे. श्रवण भक्तीचा आकार झाला पाहिजे. वेदांताची बैठक मजबूत, वैराग्याची शक्ती मजबूत. बघायचं वैराग्य आहे का सत्य आहे, बघायचं आत जाऊन. मनाला वृत्तीला आत न्यायचं, बाहेर नाही सोडायचं लोकाला ताप द्यायला. कारण बाहेर लोकाला ताप देतो मन. अंतर्मुख व्हायचं आणि वैराग्यात आहे का संसारात आहे, भेदात आहे का रोगात आहे, द्वेषात आहे का क्रोधात आहे, तमात आहे का सत्वात आहे, का इंद्रियात आहे का अविद्येत आहे, बघायचं तपासून. आणि मग म्हणायचं म्हणजे परमार्थाला सुरुवात आहे. मग घमेंड करायची. मग आधी नाही, लुटूर जमतच नाही. इथं अधिकार दाखवायचा, इथं विवेकाला सजवायचं, इथं ज्ञानात बुद्धीनं नाचायचं आणि तिने भगवंताला बघून हसायचं. त्या हृदयाने त्या ईश्वराला बोलवायचं आणि त्या भगवंताच्या सुखात अंतःकरणानं भिजायचं. त्याला म्हणायचं पारायण. सार वृक्षाच्या ठाई ताचो कारत्व नाही, मा नाही तयादी काही कोण होईल. जे संसार वृक्षाच्या ठाई साचो कारत्व नाही. हा जसा संसार वृक्ष जगत, हा देह, ही वृत्ती, ही मन, हे विषय, ही भोग, ही वासना सत्य कार्य अर्जुना. साचो कारत्व नाही, सत्य नाही बेटा. हे तू का खरं मानतो? खोट्याला खरं मानतो, दुःख बघतो, घराला सोडून देतो आणि जगतो. हे कुठलं जगणं? हे कुंड बघणं? दोन्ही चूक. हे जगणे चूक, जगाला बघणे चूक. जगतामध्ये मी आहे ते बघणं राईट. जगताचा निराश करणारं ज्ञान तुझ्या हृदयात मी प्रवाहित करतो गीतेच्या द्वारे. साचोकार म्हणतोस का? हे नाही. संसार वृक्ष दिसतो तसा नाही. सांग बरं अर्जुना, रज्जूवर सर्प पण दिसतो, आहे का तिथं? अर्जुना, झोपी गेल्यावर स्वप्न पण दिसतं, आहे का पदार्थ तिथं? मग तसं जगत पण दिसतं, आहे का ते खरं? सावध हो अर्जुना. जगताच्या मोहात जाऊन बर्बाद होत झाल्यापेक्षा जगताचा बाध करून अबाधित परमात्म्याला बुद्धीचं आलिंगन देणं हे जीवनाचं सार्थक आहे. सार्थक आहे जीवनाचं. म्हणून तुझ्यासाठी मुखातून गीतेची गंगा काढली. म्हणून तुझ्यासाठी पुन्हा ओवीसाठी डबल जन्म घ्यावा लागला. आणि बरा पुन्हा नाही
जीवाचं दुःख नष्ट करण्यासाठी, देहभाव संपवण्यासाठी, अंतःकरणातलं अज्ञान जळून राख करण्यासाठी, देहभाव संपवण्यासाठी, आत्माराम हा कसा व्यापक आहे हे सांगण्यासाठी ही ओवी तुला मी जगाच्या कल्याणासाठी लिहून ठेवली. माऊलीच्या रूपात आलो आणि जगाला सुख देण्यासाठी ओवीमध्ये थांबलो. तू माझ्याकडे नाहीस, फक्त शब्दात आहेस. ओवीचा भावार्थात मी आहे. जर ओवीचा भावार्थ जाणलास तर तू मी दोन नाही. म्हणून ओवीच्या भावार्थात बुद्धीचं स्वतः समर्पित होती तर तो साधू असतो, संसारी नाही, कदापि नाही. भगवंताच्या अर्जुनाच्या संवादामध्ये जगताच्या दुःखाचा बाध आहे. जन्म मरणाचा जो पूल आहे तो समाप्त होतो या वेदाच्या ज्ञानानं, ओवीच्या शक्तीनं, संताच्या भक्तीनं, श्रवणाच्या तपानं हा पूल तुटल्या जातो. जन्म आणि मृत्यूचा. म्हणून हा बोध आत्मसाक्षात्कार करून देतो. हा बोध मनाला रामपद देतो. हा बोध जीवनाचं मंगल करतो. हा बोध जन्म जन्मांतरीचे संस्कार भस्म करतो आणि हा बोध जीवाला पांडुरंग पांडुरंग करतो. म्हणून एक ग्रंथ तरी अनुभवावा. आमचे महाराज म्हणायचे एक तरी ग्रंथ लावून घ्या, हृदयमय करा आणि मग भगवंताला विचारलं तर मी हे शिकला, आता तू पुढचं शिकव म्हणून सांगा. विचारतच नाही, तो जवळ घेतो आपल्याला. महाराज हमेशा चिंतनातून समाधी लावून द्यायच्या आम्हाला. ते आत्ता कळतं. आपल्या माय बापानं आपल्यासाठी काय करून ठेवलं, 10 पिढ्या बसून खातात एवढं कळताना ते लेकरूचा माय बापाच्या ऋणात असत. तसे साधक गुरुच्या ऋणात असतात. कारण कोटी जन्माचा पाप, कोटी जन्माचा भेद, दुःख संतानं भस्म केला. अंतःकरणातल्या आवरणाचा नाश केला. इंद्रियाचा विकार जाळून टाकला. जगताचा भ्रम धुवून टाकला. आत्मारामाला प्रगट केलं. हे संतांना आत्मदर्शन करून दिलं. लक्ष लक्ष सलाम त्यांच्या पादुकाला चरणाला. हे काम संताचे, हे ज्ञान वेदाचे, ही ओळख ओवीची आहे आणि ही प्राप्ती आमच्या हृदयाची आहे. राम कृष्ण. त्या साधूच्या बोधा ऋणातून कसं उतरवू? ठेविता हा पायी जीव थोडा. जीव जरी काढून ठेवला संताच्या पायावर तरी पण थोडा पडतो. आज माऊलीचं चिंतन, ओवीचं मंथन आपल्या आयुष्यात आपण धन्यत. माझे साधक धन्य धन्य झाले आणि गुरुजीच्या पाठाकडे आले. धन्य जीवन आमचं. कारण तिथं श्रवण ओवीचं ज्ञान अभेदाचं सुख. कोणतं कोणतं सुख? शाश्वत, न जाणार, न संपणार, त्याला शाश्वत सुख म्हणतात. तुमच्या भाषेत नित्य सुख, वैदिक भाषा. आणि ते सुखासाठी संसारी लोक करतात व्यवहार व्यापार. शेवटच्या श्वासापर्यंत कष्ट करून कमवतात प्रॉपर्टी, ठेवतात मागून जातात आगे. त्यांचं कामच आहे ना संसारी लोकांचं. कमवायचं, पाप करायचं, फेडायला पुढे जायचं. हे संसाराच्या 3 पद्धतीत. कारण धन मिळवायला 18 दोषाचा 18 दोष करावं तेव्हा धन घरात येतं आणि ते पाप त्याच्या माथी असत. म्हणून श्रवणामध्ये 1 तास थांबायचं असतं इमानदारीनं. की बाबा 1 तास श्रवणात जर घातला तर संसार 23 तास संसाराला दिले खुशाल द्या.
12 घंटे झोपायला, 11 घंटे संसाराच्या तापाला, कमवायला पैसा, 60 वारा पुढे जायला निघून यमाच्या हातात. दुर्गंधी आहे हे संसारी. स्वतःलाच चांगलं म्हणतात, उदोगा आंबाबाई. अगं माय, तुझं आयुष्य, तुझा श्वास, तुझा देह कशासाठी गेला वाया? वाया गेला तू बी, तुझा आयुष्य बी वाया गेला. आपण किसको डरते नाही. सच आहे जो सच, झूठ आहे झूठ. म्हणून संसारी किती जरी नाचायला तर ते खालचा दर्जा आहे. परमार्थी कसे असो, कारण काही न कळो का न कळो त्यांच्या कानामध्ये ओवी आहे, गीता आहे, नाम आहे, कीर्तन आहे, काहीतरी आहे चांगलं. तुझ्या कानात काहीच नाही चांगलं, स्वतः नाचत बस. चला. साचो कार्य तव नाही, मा नाही तया आधी काही कोण होईल. जे साचोकार खरं नाही हा संसार वृक्ष, मा नाही तया आधी काही, ज्याचं अस्तित्वच नाही या संसाराला, वृक्षाला, मा नाही तया आधी काही कोण होईल. ज्याला अस्तित्व नाही त्याची उत्पत्ती कशी होईल अर्जुना? अस्तित्व आहे त्याची उत्पत्ती नाश आहे. जे नाहीच आहे त्याची उत्पत्ती कशी सांग बरं बाळा? काय चिंतन काय? एक जरी ओवी कळाली तर हातात मुक्ती. एक ओवी, कुठलं काहीच नाही त्याला, त्याचा नाश काय करायचं? ज्याला मुळात अस्तित्वच नाही त्याची उत्पत्ती कशी होईल अर्जुना? पण अधिकार लागतो बरं का श्रवणाला, फार पुण्य लागतं, अगाध ज्ञान लागतं. तेव्हा साधूचा बोध हृदयात नांदतो आणि तो भगवंत बनतो. संपला परमार्थ, संपला. त्याला पुन्हा काही गरज नाही. म्हातारा माणूस कमीला पलंगावर बसला, हातात ताट आलं, त्याची कमाई ना. मग ताट दिलं तर उपकार केला का? आहे तर खातील तू त्याच्या जीवावर, दिलं तर काय झालं? त्याला काही करायचं नसतं, कारण करून झालेलं असतं, करून झालेलं आहे. मा नाही तया आधी काही कोण होईल. मा नाही तया आधी काही, त्याला अस्तित्व नाही, त्याची उत्पत्ती कशी होईल, स्थिती कशी होईल? नाही. जो साच जेथोनी उपजे, जो साच जेथोनी उपजे, तया ते आधी हे साजे. जी खरी वस्तू आहे, ज्या वस्तूपासून एखादी वस्तू दुसरी उत्पन्न होते, जे साच जेथोनी उपजे, जे उत्पन्न होते ज्याच्यापासून, तया ते आधी हे साजे. मग ती वस्तू त्या उत्पन्न करणाऱ्या वस्तूच्या आधी आहे असं म्हणता येतं. तया ते आधी हे साचे, जेतून साच हे उपजे. जेथून जे उत्पन्न होतं, उत्पन्न होणाऱ्याच्या आधी जे आधी असतं ते मूळ असतं. ऐक कसं असतं ते. तया ते आधी हे साजे, आता नाहीच तो म्हणजे कोठोनिया. कारण संसार वृक्षाला अस्तित्वच नाही, ते त्याला उत्पन्न करणारा त्या पाठीमाग कोण असेल? जर एखादी वस्तू खरी जर असेल, त्याला उत्पन्न करणारा कोणी असेल. आता माती व्यवहारिक का होईना सत्यत्व आहे, मग त्या मडक्याला उत्पन्न करणारी पाठीमाग माती आहे. मग माती आहे म्हणून मडक आहे. तसं संसार जर असला तर उत्पत्ती कुणापासून झाली असती, पण संसाराला अस्तित्वच नाही तर त्याची उत्पत्ती करणार कोण? घेऊन ठेवले आमचं मन कसं अर्धांड झालंय. हे पाहिजे ते पाहिजे, मरूस तर पाहिजे ते. मग आता पाहिजे म्हणलेलं घेऊन जातेस का बाई वरी? ने काय हार, अंगठ्या पंक्त्या, तोडे, गोट गोट बायकाला गोट आवडतात, घे वरी ने.
असलं खुश नसलं खुश. दिलं तर त्यानं द्यावं, त्याला द्या वाटत तेव्हा दे. बरं नाही देत ज्ञान द्यायला सोन्यासारखं हे घेऊन तरी पुन्हा हे बोचक सुनालाच आहे की. सुनाला गल्लीला आहे का गावाला गाण देतात? कुणाला? तिलाच आहे की. कसले घर आहे ना तिलाच. मग हा कशाला तुला? तुझं बोचक तिला आणि हा तुला. कळालं का? तुला आणि तिला. दे, कातड दे, संपत्ती दे, संतती दे. हातात काय? तुरी आणि भटभटणीला मारी. हातात तुरी आणि भटभटणीला मारी. त्याचं नाव संसार. त्याचं नाव सोन्याच्या अंगठ्या आणि कानातले. जमो आम्ही ब्रह्मज्ञान कमवू. आमची संपत्ती ही आहे, आमची संगती ही आहे, आमची प्रतिती ती आहे. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. हे सोने आमचं, हे श्वास आहे आमचा, हा विश्वास आहे आमचा. याला म्हणतात वाट. जे सोपं देणार आहे माइंड नाही कळत पण नाही आणि मोजतात तर तुमच्या नानाला पण येत नाही. अधिकार शून्य. काय संपत्ती मोजतात? एक ओबी सांगता, एक शब्द अनुवाद तोंडातून निघणं. तुम्ही काय ज्ञानी लोकांची संपत्ती मोजणार? शून्य शून्य. चला म्हणजे जी वस्तू ज्याच्यापासून उत्पन्न होते तया ते आधी हे साजे. मग तिला आधी म्हणून सोपत येते. आता नाहीच तो म्हणजे, आता संसार नाहीच आहे ते कोठून या. मग जी वस्तू नाही त्याला उत्पन्न कधी कोण करणार आणि उत्पन्न कसे होणार? दोन्ही गोष्टीचा निराश केला. त्याला उत्पन्न करणारा बी नाही, ते उत्पन्न होतही नाही. आहे तो तोच आहे, दिसतो तो तेच आहे, सगळ्यात तोच आहे. जन्मेना आहे पुन्हा संसार उत्पन्न होत नाही. म्हणून जन्मेना आहे तो जन्मत नाही, दिसून करावी नाही. कैसिया सांगू कवन माय. मग त्या संसाराचं रूप काय सांगू तुला मी? सांगू? अनादिमान. कैसिया सांगू कवने माय. या लागी नाही पणच होय अनादि. हा नाहीला आहे केलं संसार आहे आणि अनादि वृक्ष आहे मायेचा द्वार सारखा. तो अनादि आहे, त्याची उत्पत्ती नाही, त्याला अनादि म्हणतात. हा संसार वृक्ष नाही हेच तर रूप आहे आणि हा वृक्ष अनादि आहे. हे समजून घ्या अर्जुना. ही भाषा वैदिक आहे, नवीन लोकांना कळणार नाही, पण कळून पण बांधणार लवकर नाही. म्हणून पुन्हा पुन्हा रेकॉर्डिंग ऐकत चला. टाइम काढा. तुम्ही भावीला खूप बोलले का? जिंकण्यात स्वतःमध्ये रमायचा. चपात्यात, फरशीत, गोच्यात नाही. हे आयुष्य बर्बाद करणे आबाद येत नाही. कोण पण असू दे. अतिसंसार आवडणाऱ्या बाया त्याच्यामध्ये अडकून बसतात आणि अतिभाग्यवान बाया परमार्थासाठी जीव लावतात. त्याचे श्वास भगवंतासाठी घालतात, स्वतःचा उद्धार करतात. तो जीव म्हणजे धन्य. धन्य जीव आहे तो, पावन पवित्र आहे तो जीव. कारण त्याच ऐश्वर ज्ञानाच आहे. म्हणून खोट्या संसाराला मन उगाळू नका आणि खोट्या देहासाठी जगू पण नाही. परमार्थासाठी जगा. 50 घराला दिले, देता किती अजून? उरली 10-5. 60च्या पुढे तर ऐकू बी आणि मुंडक बी राहीन. कोणताच मन का नीट राहत नाही, गुडघे नीट राहत नाहीत. मग काय वाचतील, काय ऐकती? गपचूप बसल्या. 50-60 50 वर्ष घराला दिले हे विसरायचं नाही आणि घरानं काय दिलं ते विचार केल्याशिवाय जगायचं नाही.
दोन वाक्य. प्रेरणा आपलंस करतो ते सगळं कुटुंब, पण कुटुंब आपल्याला जवळ करेल का नाही गॅरंटी नाही, कदापि नाही. बरोबर. त्याला जवळ करायचं, वेदाचं ज्ञान हृदयात धरायचं आणि श्रवणाच्या ठिकाणी आयुष्य सारायचं. त्याला उत्तम पद म्हणायचं, उत्तम देह म्हणायचं. त्याला सार्थक केलं. निरर्थक जगला नाही आणि वासनेकडे गेला नाही, अज्ञान ठेवला नाही, भेद उरला नाही, सत्संग सुटला नाही आणि भ्रम थांबला नाही. तो धन्य झाला, तो धन्य झाला आणि धन्य जगला. जग त्याला काही म्हणू त्याला, पण तो धन्य झाला. जगाला कोण विचारते? जग म्हणजे उकंडा. चला आले का वांजेची आले का कैसी जन्म पत्रिका, वांजेची आले का कैसी जन्म पत्रिका, नभी निळी भूमिका हे कल्पपा. नभी म्हणजे आकाशात निळा रंग हे कल्पिलेला आहे. रंग कुणी आकाशाला दिलेला नाहीये, आभास आहे. तसा वांजेला पुत्र हा आभास आहे. त्याची लग्न पत्रिका कुठली आहे? वांजेची पुत्र म्हणजे नाहीच आहे, शब्द मात्र पुत्र. त्याची पत्रिका कशाला करायची? पुत्र असेल तर पत्रिका, पुत्र असेल तर कशाला पत्रिका? आणि आकाशात निळा रंग आहे ती कल्पना आहे, त्याला कोणी पेंटिंग केलं नाही. तस निळा रंग असून नाहीये, तस जगत दिसून नाहीये. खरं आभास आभास. आता ऐका. व्याम कुसुमाचा पांडवा, व्योम कुसुमाचा पांडवा. व्योम म्हणजे आकाश. कवन देठ तोडावा. आकाशाला फुल आहे, तेथून तोडणार कुणी आहे का? आकाशाला फुलच नसं, तोडायचा वादच नाही. व्योम कुसुमात, व्योम कुसुमाचा पांडवा. कुसुम म्हणजे फुल, व्योम म्हणजे आकाश. आकाशाला आलेलं फुल तोडायचं का? अरे असतं तर तोडलं असतं ना बाप्पा, नाहीच तर काय तोडायचं? वांजेला पुत्र नाही तर कशी पत्रिका करायची? व्योम कुसुमाचा पांडवा, कवन देठू तोडावा. म्हणून नाही ऐसे भवा आधी कैचा. जे नाही ते त्याला आधी कुठलं आलं? जी वस्तू नाही त्याला आधी कोणी कारण असतं? जी वस्तूच नाही त्याला कारण कोण? संसार वृक्ष नाहीये. काय निरूपण केलं ज्ञानपारायण आमच्या? काय बुद्धी झळझळून बाहेर निघते. मग पवित्र बुद्धी निघते, अपवित्र बुद्धी निघत नाही. व्योमकुसुमाचा पांडवा, कवने देठू तोडावा. आकाशाला फुल असत तर देठ असं तोडलं असतं. तसा अनादि वृक्ष असत्य असता तर त्याचा निवृत्ती केली असती. तो नाहीच आहे तर काय निवृत्ती करायची? फुल नाहीच आहे तर कसं तोडायचं? वांजेला पुत्र नाहीच आहे, पत्रिका कशी करायची? तोबा तोबा. बोध वेदाचा आणि सांगणं गुरुचं, कळणं तुमच्या हृदयाचं, निमित्त या देहाचं, त्या देहाचं. ऐकोनी देठू तोडावा, म्हणून नाही ऐसिया भवा आधी कैचा. हा संसार वृक्ष बहुरूप आहे, तो नाहीच आहे. आहे का म्हणतो रे? अनादि म्हण. ज्या वस्तूला जन्म नाही पण दिसती ती अनादि. त्याचा कुणी करता नाही ती अनादि. त्याला स्वरूप नाही ती अनादि. त्याचा वाद होतो ती अनादि. आत्मसाक्षात्कार होतो तेव्हा जगत जगत न राहता जगदीश्वर दिसतो. कारण तो आधी आहे, तो मध्ये आहे, शेवट तेच आहे. तो परमात्मा मीच आहे, तो चौकड आहे. त्याच्या अनुभूती हा श्रेष्ठ अनुभव आहे. त्याची प्रतीती हा ब्रह्मभाव आहे आणि त्याच्यासाठी जगणं हा मुमुक्षु आहे. अनुभूती त्याची आहे, ब्रह्म प्रतीती ब्रह्मभावाची, त्याच्यासाठीच जगणं आहे, तोच मुमुक्ष आहे.
असतची असे केलिया विना तैसे घटाचे नाही पण. असतच असे केलिया विना. अर्जुना, घट घट बघताना नाही रे, कस काय देवा? अरे घटात जर माती दिसली तर कुठं घट आहे? घट पाहताना जर माती कळाली तर घट नाहीये. तसं ब्रह्म पाहताना, जगत पाहताना ब्रह्म कळालं तर जगत नाहीये. माती घटामध्ये सगळी व्यापक मातीचे हे जरा दृष्टी आहे, त्याच्या दृष्टीत घट नाहीये. मातीनं आकार घेतला, आकार खोटा चौकड मातीच आहे. हा जो साक्षात्कार होतो घटाच्या ज्ञानाचा, कारण मातीच घट आकाराची झाली, तसं भगवंत जगत आकार झाला. कुठं जगत, कुठं घट. आत लपलेलं हे व्यासपीठावरून खुलतंय, हृदयात साधकाच्या डुलतंय, तेव्हा ते साधक त्या पांडुरंगाकडे सहज जातात. हे ज्ञान सोपं समजू नका. ना, जो भाग्यवान आहे त्याला इथे मिळतंय. कुणी इथं टिकत नाही. किती लोक गळाले या माझ्यापासून, भयंकर. उगम वेदांत शास्त्रात प्रवेश बुद्धीचा आणि पुण्य संपलं की माणूस इथून सरकत. हे त्रिवार सत्य आहे. मग या नामाकडे या, कर्माकडे या, तीर्थाकडे जा. मग काही लोक सटरम बटरम करत बसते. ऐका प्रवचन, ऐका कीर्तन, आणि पाठात कधी आणि बघता येईल पाठ कवा. मग तुझा पाठ आहे, हे करून ते कर, हे सोडून ते सोबत नाही, बिलकुल नाही. कोणाला पटाव, यांना पटाव. सिद्धांत आहे हा, सत्य त्रिवार आहे. कशाला किती महत्व द्यायचं हे जास्त ठरवायचं. बहिरंगाला आणि अंतरंगाची किंमत समजून घ्या, आणि बहिरंगातून अंतरंगात यावं लागतं हे कळून घ्या. मरूच तर बहिरंगात राहणं हे चूक आहे, पण ज्याला आवडतंय त्याचं पाप आहे. त्रिवार सत्य भाषा आहे, कारण त्याची बुद्धीच तशी मांडली असते, कारण त्याला ते आवडत असतं. त्याला आज जाता येत नसतं, कारण त्याची पुण्य तसं नसतं. म्हणून तो बहिरंगात थांबतो, त्याला तेच आवडतं, आणि अंतरंग मिळून पण ते सोडतो. हे केवळ पाप, केवळ पाप. पापांनाच वृत्ती होती. आणि कुठेही मन जोडायचं, आणि आम्ही असं करतो म्हणून सांगायचं. माती जागी आमचं काय चाललं राहायचं का? तुम्ही कोणीकडे वळग ते दगडाचा धोंडावरून खाली आला, गडगड 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 खाली पडला पुत रस्त्यावर. आमचं काय गेलं? पण जे भिंतीला बसा ते खाली येत नाही, जे भिंतीला बसा ते गडगड गडगड खाली आला, केला फोटो. काय जाणार आहे इथं बघा. जैसे घटाचे नाही पण, असं त्याची असे केली याविन. तैसे समवृक्ष जाण अनादि हा. तैसे समवृक्ष जाण अनादि हा. जसा घट दिसून नाही, कारण मातीच आहे, तसं सगळं ब्रह्माच आहे. कुठं जगत आहे ते अनादि पदार्थ दिसून नसतो, त्याचं नाव अनादि. अर्जुना सेनी पाही साध्यंत असे नाही. याची स्थिती माझी स्थिती आभासे काही. परिटवाळे ते गा. ती स्थिती जी भासते, टवाळ म्हणजे भ्रांती, ते दिसतं जगताचं, जे आधी नाही मधी नाही, ज्याला उत्पत्ती नाही, ज्याला कारण नाही, ते दिसून खरं नाही, हे टवाळ आहे म्हणजे खोट आहे. अर्जुना ऐसे पाही. अर्जुना, त्या दृष्टीने संसार वृक्षाचं तू पहा तिकडं. अद्यंतु येयासी नाही. त्याला आधी नाही, अद्यंतु म्हणजे आधी आणि अंत. ह्या संसार वृक्षाला आधी कोणी उत्पत्तीला कारण नाही, आणि ह्याचा अंत बी नाही, कारण दिसण्यापुरता आहे हा. त्याचं स्वरूप भास नाही, म्हणून अद्यंती नाही. आधी आणि नाही, अंतही नाही. अत्यंत दयासी नाही. माझी स्थिती आभासे काय. हा भास रूप आहे. टवाळ गा, तो भ्रमरूप आहे. ब्रह्मगिरी उन निघे आणि समुद्र ही किरण निघे, तरी माझे दिसे वाहुगे मृदांगू जैसे. तरी
माझी दिसे वावगे मृदांबू जैसे मृगजळ ते दिसून नाही. ते ब्रह्मगिरून वाहत आलं कान तिकडे गेलं कान सागराला गेलं का नुसतं शब्द मात्र आहे. मृगजळाची गंगा ब्रह्मगिरून निघाली समुद्राला मिळाली. आधी गंगा थाय का बघ की आधी. मृगजळाची गंगा ब्रह्मगिरी परत निघाली समुद्राला मिळाली. आता 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 सगळं चुकीचं आहे. विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर रघुनाथ महाराज की जय. सब साधु संतन की जय. बजरंग बली की जय. देवनाथ सुदूरनाथ. येतं माहित आहे.